हां, हा सुद्धा साधा सिंपल पटकन. आता तुम्ही कुठलं उत्तर दिलं बरं? तुम्ही नसर आता आम्ही काय उत्तर देणार? आम्ही दिले की उत्तर चुकतंय. बरोबर. पण का चुकतं? कारण हे 0.8 पेक्षा जास्त असते त्या देशाचा समावेश कुठल्या गटामध्ये होतो? बऱ्यापैकी उत्तर 1 नंबर दिलंय का तुम्ही? का बरं? कारण लगेच पटकन सर सोपं आहे ना, सिंपल आहे ना. असं एवढं सोपं नसतं. परत तुम्ही बारकावे नीट बघा. ह्याच्यात 2 कॅटेगरी आहेत, ज्याला आपण हाय डेव्हलपमेंट ह्युमन डेव्हलपमेंट कॅटेगरी म्हणतो आणि व्हेरी हाय ह्युमन डेव्हलपमेंट कॅटेगरी, अशा 2 आहेत. सो ॲक्च्युली इथं जे येतं ना, अतिउच्च मानव विकास या कॅटेगरीमध्ये देशाला टाकायचं असेल तर त्याची व्हॅल्यू ॲक्च्युली याच्यापेक्षा जास्त पाहिजे, 0.8 पेक्षा जास्त. असं व्हॅल्यू देशात असेल तर तो देश कुठल्या कॅटेगरी जातो? अतिउच्च मानव विकास कॅटेगरीमध्ये. त्याच्यानंतर ज्यावेळेला 0.700 पेक्षा जास्त, 0.700 पेक्षा जास्त आणि 800पर्यंत, म्हणजे ह्याच्या खालची कॅटेगरी जी आहे ती म्हणजे उच्च मानव विकासाची कॅटेगरी. म्हणजे ही 2 नंबरची कॅटेगरी आणि ही 1 नंबरची विचारली आपल्याला, टॉपची 1 नंबरची. आणि मग तुम्ही पर्यायामध्ये काय दिलंय? इथं याला निवडलंय. ॲक्च्युली याचं उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही. छोटा ट्रॅप लक्षात आला का? बरं, हा प्रश्न कन्सेप्च्युअल नाही, ना ॲप्लिकेशन आहे, ना इंटरलिंकिंगचं आहे, अजिबात डेप्थ नाही आहे. जर इथं चुकत असू तर पुन्हा आपला काय आहे? कॅज्युअलनेस दिसून येतो. किंवा साधा एरिया जो सिंपल आहे तोच आपला अजून नीट झाला नाही, तो परफेक्ट करण्यावर भर द्या. तुम्हाला तो बॉक्स दिलाय बघा, HDIचं मूल्य देशानुसार त्याचे वेगवेगळे गट आहेत. अतिउच्च मानव विकास गट, उच्च मानव विकास, मध्यम मानव विकास आणि अल्प मानव विकास, ही 4 कॅटेगरी आहेत आणि त्याच्यानुसार त्याचं मूल्य दिलेलं आहे. ठीक आहे. सो हा एरिया आहे जो दरवर्षी बदलत नाही, जो स्टॅटिक आहे, फिक्स आहे, ते तुम्हाला इथं परफेक्टच माहिती पाहिजे. आणि ह्या शब्दांना तयार राहायचं, उच्च का अतिउच्च किंवा अजून नियर अबाउट काय आहे ते. ठीक आहे.